लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्या गेस्ट स्पीकर आहेत सौ अर्चना विनायक जोशी. अर्चना म्हणजे आपण म्हणतो ना की देवाची पूजा करणं. तर असंच कलेची पूजा करणाऱ्या अर्चनाताई आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का की चित्रकला अगदी लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये मुरलेली होती. एखादं फूल जरी काढायचं म्हटलं तरी आपल्याला 10-12 मिनटं लागू शकतात, पण सुंदर फूल असू दे किंवा गणपती असू दे त्या म्हणजे त्यांच्यासाठी तो एकदम टिचकीसारख्या त्या छान काढू शकतात. लहान मुलांचे विविध आर्ट क्लास घेणं हे त्या करतात आणि त्यांचं मुख्य प्रोफेशन म्हणजे अपॅक इन्स्टिट्यूट. त्याच्यामध्ये त्या लग्नकार्य असू दे किंवा मुंज कार्य असू दे सगळ्यांचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट घेतात. म्हणजे त्या मला म्हणाल्या की मानसी आम्हाला लग्नाचं जेव्हा आम्ही एस्टिमेट घेतो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हे तुमचं बजेट आहे ना, याच्यामध्ये आपण असं ठरवूया की तुमच्या इथे बॅकग्राऊंड काय पाहिजे, तुमच्या कपड्यांचं कॉम्बिनेशन कसं हवं, मेहंदी आर्टिस्ट कशी हवी किंवा सप्तपदींच्या वेळेला डेकोरेशन कसं हवं आणि सगळ्यांचे कॅन्डिड फोटोज कसे हवेत ह्याची जबाबदारी ॲज अ लेडी फोटोग्राफर त्या घेतात आणि यशस्वीरित्या ते सगळं त्या करत आलेल्या आहेत. तसंच वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स असतात तिथेही त्या जज म्हणून जात असतात. तर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही कला त्यांना काय देते, म्हणजे या कलेने त्यांनी काय मिळवलं. कारण कोणत्याही गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय असतं की जे काही आपण काम करतो त्यातनं आपल्याला समाधान मिळायला हवं की मग ते काम राहत नाही की आपली पूजा होऊन जाते. आणि कलियुगामध्ये म्हटलं आहे ना की भगवंत काय म्हणतो की तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि तुमचं कार्य योग्य करा. तन्वी हर्बल्सतर्फे आपण असे वेगवेगळे उपक्रम घेतच असतो, त्यातीलच हा एक उपक्रम आहे. या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबर महिन्यासाठी आपण तन्वी हर्बल्सतर्फे गणपती आरास स्पर्धा लॉन्च केलेली आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला आपल्या tanviherbals.com या वेबसाईटवर मिळतील. अर्चनाताई सुस्वागतम, तुमचं मी स्वागत करते. आणि मला खूप छान वाटतंय की आज कोणीतरी नारी शक्ती आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. कारण सगळ्यात पहिला एपिसोड जो झाला त्यावेळी आरजी उर्मिन होती, त्याच्यानंतरचा जो एपिसोड झाला त्याच्यात मंदार मेंदळे होते, त्यानंतर समीर लिमये होते आणि आज परत नारी शक्ती इथे अवतरलेली आहे. लवकरच गणपती येणार आहेत. गणपती बाप्पा मोरया म्हणजे गणपती हे असा सण आहे की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण म्हणतो ना संकट हरणारा, विघ्नहर्ता गणपती, आनंददायी असं गणपती. म्हणजे गणपती आले अमुचे घरा, तोची दिवाळी दसरा, असंच वातावरण आपल्या घरात असतं. तर एक मला तुमच्याकडनं छोटीशी टीप हवी आहे की आपण तुमच्या प्रवासाची माहिती घेणारच आहोत, पण आता गणपती आलेच आहेत तर कोणाचं मखर कोणी केलं नसेल किंवा रेडी नसेल तर अशी काही छोटीशी आयडिया देऊ शकता का की ते कसं गणपतीची सजावट सुंदर करू शकतील? मुळात गणपतीची सजावट घरच्या घरी करणं हे अगदी लहान असल्यापासून आम्ही करतोच आहे. म्हणजे सगळेच जण घरातूनच सुरुवात करतात. पूर्वी आम्ही लहान असताना एवढं इको फ्रेंडली वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या, पण तरीही आम्हाला घरी हे शिकवलेलं जायचं की आई नेहमी सांगायची की घरात असलेल्या वस्तूंपासून बनवा. बाजारातनं नवीन वस्तू आणून आपण त्या वस्तूंचा डिस्प्ले करण्यापेक्षा आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत, आपल्याकडे कागद आहे, आपल्याकडे पुठ्ठा आहे, आपल्याकडे रंगीत कागद आहे, आपल्याकडे आल्या गेलेल्यांच्या ज्या पत्रिका असतात त्याचे सुंदर रंगीत कागद असतात, ते कागद पण तुम्ही वापरू शकता. त्याची फुलं बनवू शकता, त्याची पानं बनवून त्याचे बुके बनवू शकता, त्याचं मखर बनवू शकता. म्हणजे तुम्हाला विचार करायला गेले तर अनंत गोष्टी तुम्ही घरातच बनवू शकता. दृष्टिक्षेपातनं हा सगळा फरक पडत असतो की तुमची कला तुम्ही कशी वापरायची. इथे मला असं सांगायचं आहे की अर्चना वहिनींनी आम्हाला एकदा नारळाच्या करवंट्यांचं एक छान असं टी कॅन्डल होल्डर दिलेलं की त्याच्यामध्ये आपण टी लॅम्प्स लावू शकतो आणि इतकं सुंदर झालेलं. तर गौरींच्या वेळेला जर गौरींच्या बाजूला तुम्हाला ते ठेवायचं असेल तर अर्चनाताईंचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ह्याच्या सगळ्या कलाकृतींचं कशा ह्या बनवायच्या, छंदमित्र कोणत्याही तुमच्या जवळच्या बुक डेपोमध्ये हे अवेलेबल आहे. याच्यामध्ये छोट्या छोट्या कलाकृती दिलेल्या आहेत की तुम्ही हे कसं घरच्या घरी छान बनवू शकता. अर्चनाताई तुम्ही किती छोटासा आयडिया, म्हणजे अगदी तुम्ही सांगितलं की पुठ्ठ्यांपासून सुद्धा आपण बनवू शकतो आणि हेच कलागुण बहुतेक तुमच्यामध्ये लहानपणापासून रुजले असणार की आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
तर मग ही आवड तुमच्यात कशी निर्माण झाली? कला म्हणजे बेसिकली आज तुम्ही फोटोग्राफर आहात, तुम्ही शूटिंग छान करता, प्लस तुम्ही आर्टिस्ट आहात, तर मग हे सगळं तुमच्यात कसं आलं? म्हणजे जेनेटिक आहे, एकतर जेनेटिक आहे. माझ्या आईची चित्रकला खूप सुंदर होती. ती सायन्स टीचर जरी असली तरी तिची चित्रकला खूप छान होती. सगळ्या आकृत्यांचे मार्क पैकीच्या पैकी असायचे. अरे वा. तिला म्हणजे त्यामुळे कसं झालं, पहिल्यापासून नीटनेटकेपणा किंवा छान पद्धतीने वही ठेवणं किंवा सुंदर हस्ताक्षर असणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट आणि एन्करेजमेंट मिळायची ना. आई मुळात शिक्षिका असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सपोर्ट असतो आणि माहीत असतं की कशामुळे जास्त तुमचे मार्क वाढू शकतात. म्हणजे आपण करू शकतो अभ्यासाव्यतिरिक्त. अभ्यासाचा असाही कंटाळाच होता, म्हणजे गणिताचा तर फार अगदी बट्ट्याबोळ होता. पण चित्रकला आवडायची, हस्ताक्षर चांगलं होतं, निबंध चांगला लिहिता यायचा, भाषांची आवड होती. त्यामुळे या गोष्टींमध्ये पहिल्यापासून खतपाणी चांगलं मिळाल्यामुळे कदाचित शेती चांगली झाली आहे. आणि एक प्रकारचा फ्रीडम सुद्धा आई बाबांनी दिला, की हे वेगळं फील्ड होतं ना. म्हणजे कदाचित आई वडील म्हणाले असे की नको तू एखाद्या बँकेत जॉब कर, पण त्यांनी हा फ्रीडम तुम्हाला दिल्यामुळे तुम्ही हे करू शकता असं मला वाटतं. तुम्ही काढलेलं पहिलं चित्र तुम्हाला आठवतंय का, की काय काढलेलं? मुळात सगळेजण ना, आपण लहान असताना सगळेजण एकच चित्र काढतो, ते सगळ्यांना माहिती आहे. एक निसर्ग चित्र ज्याच्यामध्ये 2 डोंगर असतात, त्याच्यामधनं येणारा सूर्य असतो, मग ते 4चे कावळे असतात आणि नारळाची अशी झाडं असतात. तुम्हाला माहिती आहे का, ते चित्र म्हणजे आपलं जीवन आहे. म्हणजे ही गोष्ट आम्ही आमच्या फोटोग्राफीच्या वर्गात पण सांगतो. आणि खरोखर तुम्हाला खोटं वाटेल की आमच्याकडे येणारे फॉरेनर्सची जी मुलं आहेत ना, त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की आम्ही सुद्धा लँडस्केपच काढतो. कारण त्यात ते आपलं जीवन आहे. पाणी आपलं जीवन आहे, अन्न वस्त्र निवारा ह्या 4ही गोष्टी आपल्या चित्रामध्ये येतात. आणि जेव्हा आपण ते चित्र काढतो ना, तेव्हा आपल्याला तेवढं समजत पण नसतं, पण तरीही आपण ते चित्र काढत असतो. म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आणि त्या डोक्यातनं ते चित्र आपोआप कागदावर उमटतं. कायम आपण म्हणतो ना की आपल्या मनातले जे विचार असतात ते आपल्याला प्रकर्षाने जाणवले. साधी रांगोळी जरी काढायची आहे तरी आपल्या डोक्यामध्ये ते विचार क्लिअर पाहिजेत की आपल्याला नक्की काय काढायचं आहे किंवा आपल्याला हे कसं बनवायचं आहे. तर जेव्हा म्हणजे तुम्ही चित्र छान काढतात, पण मग फोटोग्राफी या विषयाकडे तुम्ही कसं वळलात? मुळात फोटोचं अट्रॅक्शन अगदी लहान असल्यापासून होतं. कारण तेव्हा तो असा डोक्याखाली घालायचा कॅमेरा, त्याच्यातनं तो माणूस अंक म्हणायचा आणि स्टुडिओत जाऊन फोटो काढायचे. मुळात आमचे घरी कसं होतं की आजोबा सगळ्यात मोठे असल्यामुळे ज्यांच्या घरी लग्न व्हायची, लहान मूल व्हायचं, सगळ्यांचे फोटो आमच्याकडे यायचे की याचं याच्याशी लग्न झालं, यांचा फोटो, मग ह्यांना हे बाळ झालं, हे बाळाचा फोटो. असे आमच्याकडे ना खूप लोकांचे फोटो आहेत, जे पूर्ण फॅमिलीमध्ये कोणाचे नसतील ना तेवढा आमच्याकडे तो फॅमिली ट्री जमा झालेला आहे. आणि तिथून ती कुठेतरी सवय लागली होती की आपल्या आठवणींची जपणूक करायची किंवा त्या जपून ठेवायच्या. आणि त्या सगळ्यांना दाखवल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो ना, अरे मी लहान असताना काय छान दिसायची, अशी दिसायची. म्हणजे हे जे असतं ना, हे नॅचरल आहे. लहानपणी आपल्याला कोणी पोज द्यायला सांगत नाही, तुम्ही जे असता तेच असता. तर तेव्हापासून ती आवड होती आणि ती जोपासायची. ह्या दृष्टिकोनातनं मी कमर्शियल आर्ट्सचा डिप्लोमा करायचा विचार केला. मी निर्मला निकेतनमधनं कमर्शियल आर्ट्सचा डिप्लोमा केला. आमचा 3 वर्षाचा डिप्लोमा होता आणि तो सुरू असतानाच मी नोकरी पण करायला लागले होते. कारण की कुठेतरी खर्चाचं गणित. पहिली नोकरी मी बोराबाजार स्ट्रीटमध्ये असे छोटेसे टेबल स्पेस घेऊन माझे एक वडिलांचे मित्र बसायचे. तर त्यांना पप्पांनी विचारलं की हिला पाठवू का तुमच्याकडे. ही छान इंटर्नशिप होती शिकण्यासाठी. तिथे बसून शिकणं, कसं ऑर्डर्स घ्यायच्या, काय करायच्या, आणि मग तिथनं ती कला तुमची वाढत गेली. आणि मग ॲपॅकची निर्मिती कशी झाली? ॲपॅकची निर्मिती तसं म्हटलं तर ॲपॅकचा फुल फॉर्म आहे आर्ट, फोटोग्राफी, ॲडव्हेंचर, क्राफ्टचं ट्रेनिंग आणि सर्व्हिसेस. म्हणजे A इज फॉर आर्ट, P इज फॉर फोटोग्राफी, A इज फॉर ॲडव्हेंचर अँड C इज फॉर क्राफ्ट. या 4ही गोष्टी अंडर वन रूफ आपण शिकवतो पण, आणि आपण त्याच्या सर्व्हिसेस पण प्रोव्हाइड करतो. माझे बिझनेस पार्टनर आहेत विनायक पुराणिक. ते जवळजवळ 40 वर्ष फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांची फोटोग्राफी आणि ॲडव्हेंचर आणि माझा आर्ट आणि क्राफ्ट असं आम्ही ते 4ही गोष्टी एकत्र केल्या. आणि 12-13 वर्षापूर्वी 2011 मध्ये आम्ही ॲपॅकची स्थापना केली.
आणि तेव्हापासून आजपर्यंत सुरूच आहे. खूप छान. मग आर्टमध्ये तुम्ही साडी पेंटिंग असू दे किंवा गणपती मेकिंग असू दे, हे सगळं शिकवता त्याच्यामध्ये? हो. म्हणजे असे प्रॉपर तुमचे अपॅक तर्फे कोर्स असतात हो. का? मग आपल्या कोणत्या व्ह्युअरला तुमच्याशी संपर्क करायचा असेल की त्याला कुठल्या तुमच्या एक्झिबिशनमध्ये किंवा काही ट्रेनिंग कोर्स असेल तर त्यांनी कुठे संपर्क करायचा आहे? एक फोन करू शकता. कुठलाही माणूस एक फोन करून आज सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकतो. इंटरनेटवर तुम्ही मला शोधू शकता. आमचे फोन नंबर्स आहेत. आमच्या 2 वेबसाईट्स आहेत. त्या दोन्ही वेबसाईट्स तुम्ही बघून थोडीशी कामाची तुम्हाला अंदाज येतो. त्याच्यानंतर तुम्ही फोनवर बोलू शकता. तुम्ही आमच्या सोशल मीडिया हँडलवर आमचं काम बघू शकता. आणि मग अपॅकतर्फे तुम्ही फोटोग्राफीचे लेसन्स पण घेतात का? म्हणजे फोटोग्राफी पण शिकवता का? हो. आम्ही हौशी जे लोक फोटोग्राफी करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, म्हणजे ज्यांनी कॅमेरा आता नवीन घेतला आहे. पूर्वी कसं होतं, आमच्या वेळेस DSLR कॅमेरा असा मिळत नव्हता. म्हणजे तो ग्रे मार्केटमधनं घ्यायला लागायचा बिना बिलाचा. आणि म्हणूनही कदाचित तो माझ्या वडिलांनी मला घेतला नाही, कारण ते प्युअर बँकर. बिना बिलाची कुठली वस्तू घ्यायची नाही, आपण ग्रे मार्केटमध्ये जाणार नाही, म्हणून कॅमेरा मिळाला नाही. म्हणून आम्ही इलेक्टिव्हमध्ये फोटोग्राफी घेऊ शकलो नव्हतो. पण आज 8वी आणि 9वीच्या मुलांना आई वडील कॅमेरे घेऊन देतात. 30-35 हजारापासून कॅमेरा सुरू होतो. 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, कितीही लाखाचे कॅमेरे आज मुलांना मिळू शकत आहेत. पण मग त्यांना ते कसं वापरायचं याचं ट्रेनिंग. आता कोणताही फोटो काढताना म्हणजे आपण असं म्हणतो की प्रत्येकाला छान दिसायचं असतं. मग तुम्ही त्याच्यात असं शिकवता की हा अँगल असा घ्यायचा, लाईट असा पडला पाहिजे, म्हणजे तो फोटो छान खुलून दिसतो का? नाही. मुळात कसं असतं, थोडंसं तुम्हाला चित्रकलेचं नॉलेज असेल, थोडंसं रंगसंगतीचं नॉलेज असेल, आणि त्या सगळ्याचा एक सुवर्ण मध्य म्हणजे एक चांगला फोटो असतो. म्हणजे प्रत्येक फोटो चांगला येण्यासाठी पहिले लागतो लाईट, दुसरं लागतं रंगसंगतीचं तुमचं ज्ञान काय आहे, त्यानंतर प्रत्येक व्यक्ती एका पर्टिक्युलर अँगलमध्ये चांगलीच दिसते, तर तो अँगल तुम्हाला शोधता आला पाहिजे. बरोबर, अगदी छान पॉइंट. तर तो अँगल शोधल्यानंतर मग त्या व्यक्तीचे फोटो काढण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीशी मैत्री करायला लागते. ती कम्फर्ट लेवल आल्यानंतर मग ती व्यक्ती पोज देत नाही, मग ते पोजेस आपोआप क्रिएट होतात आणि तुम्ही त्याचं कॉन्शियसनेस काढायचा असतो. कुठलाही एक चांगला फोटोग्राफर कोण असतो? जो खूप गप्पा मारतो, जो तुम्हाला कम्फर्ट लेवलला आणतो, जो तुम्हाला तुम्ही काय आहात हे विसरायला लावतो, आणि तुम्ही तुमच्या आतला तुमचा जो खरा स्वभाव आहे तो बाहेर येतो, आणि मग तुमची जी फोटोग्राफी होती ना ती खरी कॅन्डिड असते. आपण म्हणतो ना की कधीतरी ब्लॅक अँड व्हाईट फोटो पण खूप छान दिसतो, कारण तुम्ही जी रिॲक्शन टिपता ना त्याच्यावर खूप मॅटर करतं असं मला वाटतं. म्हणजे की तुमचा जो एक क्लिक असतो की त्याच्यामध्ये त्याचे डोळे, त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव, एक जे इमोशन दिसतं ना, मग हे लक्षात यायला खूप वेळ लागतो का पटकन मिळून जातं? आता जनरली इव्हेंटचे फोटो काढताना तुमचं किती लक्ष आहे ॲज अ फोटोग्राफर, तुमचं जे इव्हेंट होतोय त्या इव्हेंटमध्ये तुमचं तिथल्या लोकांवर किती लक्ष आहे, ते कुठली मुवमेंट जास्त एन्जॉय करतायत, ते कुठल्या गोष्टींमध्ये जास्त इन्व्हॉल्व होत आहेत, आणि त्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे. आता तिथे काहीतरी छान होतं आणि तुम्ही इथे फोनवर बोलत असाल तर तुम्हाला ती मुवमेंट नाही मिळणार. सो म्हणून तुम्हाला ॲज अ फोटोग्राफर तुम्ही अटेंटिव्ह असणं, तुम्ही त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असणं खूप गरजेचं असतं. जर तुमचं लक्षच नसेल तर ती मुवमेंट तुमच्यासाठी थांबणार नसते. कोणतंही काम यशस्वी होण्यासाठी त्याचा बेस भक्कम लागतो. मग तुम्ही जे म्हणालात की अॅपॅक तर्फे जेव्हा तुम्ही कोणतंही लग्न कार्य हाती घेता, मग तेव्हा तुम्ही आज सगळे बारकावे बघता? हो. आम्ही मुळात त्या फॅमिलीशी मैत्री करतो, त्या फॅमिलीचा एक भाग बनून जातो. त्यामुळे काय होतं, आजींशी बोलताना प्रॉब्लेम येत नाही, लहान बाळाशी बोलताना प्रॉब्लेम येत नाही, आणि एकदा जर त्यांनी तुम्हाला काका, मावशी, दादा काहीतरी म्हणून हाक मारायला लागले की ते तुमचे होऊन जातात. मग त्यांना तुम्हाला पोच द्यायला सांगायला नाही लागत, मग ते आपोआपच काका, काकू, मावशी. फोटो एडिट करायला लागतात का काही प्रमाणात? एडिटिंग कसं असतं, तुम्हाला त्या एडिटिंगची गरज कशासाठी आहे? आता तुम्हाला अल्बम बनवायचा आहे आणि अल्बममध्ये 10 गोष्टी एकत्र दाखवायच्या आहेत, तुम्हाला एक स्टोरी बोर्ड करायचा आहे, मग तुम्हाला एडिटिंगची गरज आहे. पण मुळात फोटो चांगला असेल ना तर 4 फोटो नुसते एकत्र ठेवून सुद्धा छान वाटतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय कसं असतं की यशस्वी होण्यासाठी आपल्याला ते परफेक्ट द्यायला लागतं, की आपला जो क्लायंट आहे त्याला ते आवडलं गेलं पाहिजे. म्हणजे जेव्हा पेशंट येतात मला सांगतात की मॅडम हा जुनाट सर्दी खोकला झालेला आहे, तो जाईल ना, तर जेव्हा आपण त्यांना संथ कफ, ज्येष्ठा असं कॉम्बिनेशन देते आणि ते 15 दिवसांनी जेव्हा येऊन सांगतात
की हा मला पूर्ण बरं वाटलं, माझा ॲलर्जिक कफ खोकला गेला, तसंच आनंद तुम्हाला मिळतो की माझा सगळ्यात बेस्ट फोटो तुम्हीच काढलाय, अशी रिॲक्शन कधी मिळाली आहे का? हो, खूप वेळा असं झालेलं आहे की घरामधले त्यांचे मूळ ते लोक जेव्हा राहतात, म्हणजे घरात आपण नॉर्मली जेव्हा वावरत असतो तेव्हाचे तुम्ही, आणि एखाद्या समारंभाच्या वेळेस तुम्ही तयार होता आणि तुम्हाला असं वाटतं की हां, नाव आय एम फिलिंग ग्रेट अँड आय वॉन्ट ऑल एव्हरीथिंग टू बी कॅप्चर्ड. मग त्यावेळेस तुमची लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुमचे प्रॉपर अँगल बघून तुमचे जे काढलेले फोटो असतात ना, ते त्या दिवशीच मिळतात, ते नंतर नाही मिळत. म्हणजे एका लग्नात असं झालं होतं की आम्ही फक्त सगळ्या फॅमिलीमधल्या सगळ्यांचे फक्त डोळ्यामधला आनंद घेतला होता. वाव, नुसते डोळे, सगळ्यांचे नुसते डोळे, आणि ते त्यांनी ओळखले. ओह किती मस्त. हा, आणि त्या दिवशीचा जो आनंद असतो ना, तो दुसऱ्या दिवशी नाही येत, कारण की ते फंक्शनसाठी तो एक एनर्जी वेगळी असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते तुमच्या मनात, आतनं आनंदी असता तुम्ही, तुमच्या ओळखीचे सगळे आलेले असतात, तुमचे नातेवाईक तुम्हाला भेटत असतात, आणि खूप दिवसांनंतर भेटत असतील तर खूपच अजून आनंद झालेला असतो. म्हणजे हे सगळं द्विगुणित होतो. हा, की खरोखर ते बऱ्याच जणांना असं वाटतं की आपला पण पोर्टफोलिओ असावा, अशी इच्छा असते की म्हणजे आपल्याला कुठल्याही सिरियलमध्ये काम करायचं नाही, पण बऱ्याच जणांना असं वाटतं की येस, मला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायचे, साडी, ड्रेस, तर असा पोर्टफोलिओ पण तुम्ही करता का? हो, असा पोर्टफोलिओ पण आपण करतो. आपण फॅमिली पोर्टफोलिओ करतो, आपण चाइल्ड पोर्टफोलिओ करतो, त्यानंतर आपण लग्नासाठीचे जे फोटो लागतात ते, आता पूर्वी साडीचा एक फोटो दिला तर चालायचा, पण आता कसं होतंय, वेब पोर्टलमुळे तर डिमांड वाढत चालली, तसं आपलं सप्लायसुद्धा वाढायला पाहिजे. बरोबर, इकॉनॉमिक्स आहे. तर त्यामुळे आता तर खूप अपॉर्च्युनिटीज वाढल्या आहेत, खूप गोष्टी नव्याने येत आहेत, आणि काही जुन्याच गोष्टींची नवीन नावं देऊन ती येत आहेत मार्केटमध्ये. म्हणजे आपल्याकडे ओटी भरण असतं, पण त्याला तुम्ही बेबी शॉवर म्हटलं की ते वेगळं वाटतं. हां, पण काळाप्रमाणे बदल हा अपेक्षितच आहे ना, कारण नाविन्य आयुष्यात आणण्यासाठी या गोष्टी आपल्याला करायला लागतात, आणि कुठलीही गोष्ट अति तिथे माती असते, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहून आपण हा सगळा आनंद नक्कीच मिळवू शकतो. अर्चनाताई, आता आपण बघतो की लोक मोबाईलमध्येच जास्त फोटो काढायला लागले, की म्हणजे फोटोग्राफरची आवश्यकता कमी लागते का? म्हणजे कुठेतरी सेव्हिंग करण्याच्या दृष्टीने लोक म्हणतात चला आपण मोबाईलमध्येच फोटो काढूया, किंवा आपण जसं म्हणतो की तिथे लोक असं खर्च करण्याच्या दृष्टीने हात असं म्हणजे आखडता घेतो. हल्ली असं होतंय, पण मोबाईलमधले किती फोटो तुम्ही आज तुमच्या ह्या डिव्हाइसमधनं लॅपटॉपमध्ये ठेवता, आणि लॅपटॉपमधनं कम्प्युटरमध्ये ठेवता, आणि कम्प्युटरमधनं हार्ड डिस्कमध्ये ठेवता. ह्याच्या व्यतिरिक्त कधी त्याचा अल्बम बनवायचा प्रयत्न केलाय? नाही, अल्बमही छान होतो अर्चनावेनी, पण मला काय वाटतं की तुमचा काहीतरी त्याच्यात असतो ना रोल, की तो फोटो तुम्ही काढलेला आणि एखाद्या सामान्य माणसाने फोटो काढ, ह्याच्यात फरक निश्चितच असतो ना. एक्सपिरियन्स मॅटर्स. तुमचं शिक्षण तुम्ही काय घेतलेलं आहे, तुम्ही जर फोटोग्राफी शिकलेला आहात, तुम्ही चित्रकला शिकलेला आहात, तर तुमचे अँगल्स वेगळे येणार, तुमची प्रकाश योजना वेगळी असते, तुमची रंगसंगती वेगळी असते, तुमचे फोटो काढतानाचे इमोशन्स वेगळे असतात, आणि टेक्निकली तो फोटो चांगला असतो. म्हणजे नॉर्मल माणूस जेव्हा फोटो काढतो तेव्हा तो आपला आहे चांगलं दिसलं म्हणून काढला, पण तो त्याचा आर्टिस्टिक व्हॅल्यू काय आहे, म्हणजे त्याची टेक्निकल व्हॅल्यू काय आहे. टेक्निकली छान होण्यासाठी मला असं वाटतं की फोटोग्राफर्सना सुद्धा तेवढी संधी मिळायला पाहिजे, आणि तुम्ही तर लेडी फोटोग्राफर आहात, मग ते काम करताना तुम्हाला घरनं सपोर्ट मिळाला का, किंवा मग ते करताना कधी तुम्हाला घरी यायला उशीर होत असेल, मग काही प्रॉब्लेम येतो का की घरी येताना, आणि मग ते कसं सगळं तुम्ही मॅनेज करता? मुळात एकदा तुम्ही ठरवलं की मला काम करायचंय, मग आज कुठल्या स्त्रीला नोकरी करताना एखाद दिवशी उशीर होत नाही, कुठल्या स्त्रीला एखाद दिवशी स्वयंपाक करायला जमत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी ना पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ म्हणून जर आपण घेतलं, आणि त्याच्याकडे एक सुदृढ दृष्टिकोन ठेवून पाहिलं, एक व्यक्ती म्हणून स्वतःचा पहिले सन्मान केला पाहिजे. म्हणजे मी व्यक्ती आहे, त्यानंतर मी स्त्री आहे, त्यानंतर मी बायको आहे, त्यानंतर मी आई आहे, पण पहिले मी एक व्यक्ती आहे जिला स्वतःचं एक शिक्षण आहे, स्वतःचं एक अस्तित्व आहे. तर ते पहिले टिकवण्यासाठी, किंवा ते आहेच ना, म्हणजे कोणतीही स्त्री म्हटली की तिच्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या ती कधी नाकारत नाही. तिच्या कामाबरोबर त्या सगळ्या पूर्ण करत असते, पण सपोर्ट असला की त्या आणखी छान होतात. सपोर्ट असला की कसं होतं की तुम्हाला थोडासा मानसिक आधार राहतो की हां, माझं हे असं चुकलंय
किंवा आज मला उशीर झाला आहे म्हणून माझ्या घरातली लोक उपाशी नाही राहणार आहेत. माझ्या मुलाला मी कुकर लावायला शिकवलं आहे, माझ्या नवऱ्याला सगळा स्वयंपाक येतो, म्हणजे ते लोक मी नसेल तरी त्यांचं आयुष्य चांगलं घालवू शकतात. मी असेल तर चांगलंच आहे, नसेल तरी चांगलंच आहे. म्हणजे आज जर एखाद्या पुरुषाला घरी यायला उशीर झाला तर त्याची बायको काय त्याला असं म्हणते का मी आज जेवण देणार नाही? असं होतच नाही ना. होतच नाही. हे टीम वर्क असतं. हां. मी असं म्हणते कोणताही जसं आपण म्हणतो यशस्वी पुरुषाच्या पाठी स्त्री आहे, तसं स्त्रीच्या पाठी घरातला पुरुष असतो. इट्स अ फॅमिली टीम. अर्चना ताई, आपण एक छोटासा रॅपिड फायर घ्यायचा आहे की तुम्हाला कुठलं फोटोशूट जास्त आवडतं? आउटडोर फोटोशूट का इनडोर फोटोशूट? आउटडोर. ओके, ग्रेट. लाईट मला देवाचा लाईट खूप आवडतो आणि त्या लाईटमध्ये खेळायला खूप मजा येते आणि मुळात मोकळं वातावरण आवडतं. सूर्यप्रकाशामध्ये हां. सनसेट असतो संध्याकाळी, तेव्हा पण फोटो बेस्ट हो येऊ हो शकतात का? येऊ शकतात. तुम्हाला जर राईट सेटिंग्स माहिती आहे, तुम्हाला लाईट कसा वापरायचं माहिती आहे, तुम्हाला त्या कमी लाईटमध्ये सुद्धा फोटो कसा काढायचा हे टेक्निक माहीत असेल तर तुमचे फोटो चांगलेच येतात. लग्न कार्य की मुंजीचं कार्य, कोणतं फंक्शन जास्त आवडतं फोटो क्लिकिंगसाठी? मला स्वतःला म्हटलं तर मला मेहंदीचं सेशन आवडतं. Great. किंवा मला म्हणजे मुलींच्या म्हणजे मुलींचं आयुष्य बदलणारी जे क्षण असतात ना ते खूप आवडतात. खूप आवडतं. कारण की त्याच्यामध्ये जे इमोशन असतं ना ते परत येत नाही परत येत नाही. आणि ते एव्हरलास्टिंग असतं. ते जर तुम्हाला करता आलं ना तर प्रत्येक स्त्रीचा अल्बम, म्हणजे जो लग्नाचा अल्बम असेल किंवा मेहंदीचा अल्बम असेल, तो अवर्णनीय होऊ शकतो. खरं, अगदी छान. अर्चना ताई, आपले श्रोते आहेत की त्यांना जर फोटोग्राफी शिकायची असेल तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही त्यांना देऊ शकता का? म्हणजे की अगदी लहान 8वी-9वीतली मुलं आहेत ते पण फोटोग्राफी शिकू शकतात का? आजच्या काळात सगळेजण फोटोग्राफी शिकू शकतात आणि सगळ्यांनी ती शिकावी, कारण ती काळाची गरज आहे. तुमच्या हातामध्ये मोबाईल नावाचा जो डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळेच फोटोग्राफी करतात, पण ती फोटोग्राफी चांगली येण्यासाठी किंवा चांगली समजण्यासाठी पहिले तुम्हाला ती शिकावी लागते. कुठलीही गोष्ट नव्याने जेव्हा अगदी साधा डिव्हाइस जरी घेतला ना तरी तुम्हाला तो शिकायला लागतो. त्याचं सॉफ्टवेअर वेगळं असतं, प्रत्येक मोबाईलचं सॉफ्टवेअर वेगळं असतं, तसं प्रत्येक कॅमेराचं सॉफ्टवेअर वेगळं असतं, त्याचं हार्डवेअर वेगळं असतं, त्याचं ऑपरेशन्स वेगळे असतात आणि त्याचा आर्ट ॲस्पेक्ट वेगळा असतो. दर महिन्याला सेकंड सॅटर्डे संडे आपण इंडोर घेतो. ओके. ठाण्यामध्ये पाचपाखाडीमध्ये. आणि त्याचा एक्सटेंडेड पार्ट आपण आउटडोर जो घेतो तो वांगणीमध्ये घेतो. तो चौथ्या शनिवार रविवारी घेतो. मग ते 2 कोर्स तुमचे झाल्यानंतर तुमचा एक सर्टिफाईड कोर्स कंप्लीट होतो. सर्टिफिकेशन पण येस आहे. ग्रेट. येस, त्याचं सर्टिफिकेशन आहे. ते एवढ्याचसाठी करतो आपण की हल्ली कोणीही कॅमेरा घेतल्यानंतर लगेच त्याच्या रिटर्न्सचा विचार करतो, कारण तो घेतलेला असतो EMI वर. बरोबर, अगदी बरोबर. मग तो XYZ फोटोग्राफी लावून जेव्हा काम करायला लागतो तर त्याच्या आधी त्याच्या हातात काहीतरी असलं पाहिजे की जे प्रूव्ह करेल की हा तुला फोटोग्राफीमधलं नॉलेज आहे. बरोबर. आणि आपण म्हणतो की फोटो काढतो किंवा कोणतीही कला, तर फोटोसाठी जेव्हा आपण बघतो तेव्हा मेकअप, हेअरस्टाईल हे तेवढंच मायने. हो. आम्ही प्रत्येक ब्राईडला एक मेकअपची ट्रायल घ्यायला सांगतो. आम्ही प्रत्येक ब्राईडला मेहंदी आर्टिस्टशी बोलायला सांगतो. तुमचे कॉस्ट्युम डिझायनर जे असतील, हल्ली डिझायनर, कलर कॉम्बिनेशनसाठी तुम्ही त्या मेकअपमध्ये कसे दिसणार आहात, ते ड्रेस घातल्यानंतर तुम्हाला कम्फर्टेबल किती वाटणार आहे, त्याचं फिटिंग कसं आहे, हा सगळा विचार. कारण की फोटो काढताना, व्हिडिओ करताना तुम्हाला रिपीट अगेन करायची शक्यतोवर वेळ येऊ नये, ह्या दृष्टिकोनातून आपण एक छोटीशी रिहर्सल घेतो, कारण आपण काय आर्टिस्ट नाही आहोत. बरोबर आहे. एक रिहर्सल असली की ते पण कम्फर्टेबल होतात आणि मग आमची त्यांच्याशी एक रिलेशनशिप, एक बॉन्ड क्रिएट होतो आणि तो बॉन्ड आल्यानंतर मग फोटो काढायला तर खूप मजा येते. मग आणि खरं म्हटलं तर फोटो ही आठवण असते. अगदी बघा ना, आपल्या लहानपणीच्या तान्ह्या बाळातला फोटो, मग शाळेत जाणारा फोटो, कॉलेजमधला फोटो, लग्नातला फोटो, मुलं झाल्यावरचा फोटो आणि मग हळूहळू एक वार्धक्यातला फोटो, म्हणजे आपला जीवनाचा प्रवासच पूर्ण आपण त्या फोटोमध्ये बघू शकतो. आणि फोटोंच्या आठवणींची साठवण आपल्या आयुष्यातनं काही व्यक्ती अचानक एक्झिट घेतात तर त्यांचीही आठवण आपल्यामध्ये साठवून ठेवतात. तर कोणतेही आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे क्षण असतात की अगदी की जे आपल्याला आयुष्यामध्ये कायम साठवून ठेवायचे आहेत मनात, तर अशा गोष्टींचाही आपण अल्बम करू शकतो. तर जर तुम्ही अपॅककडनं असा फोटोग्राफी कोर्स केला तर बघा की तुम्ही तुमच्या आयुष्याचा असा अल्बम बनवू शकता की अर्चना ताई तुम्हाला अगदी बारकावे शिकवून सांगतील की लाईट कसा पाहिजे, फोटो कसा छान आहे, म्हणजे तुमचा प्रत्येक फोटो कसा छान येईल याचं टेक्निक जाणून घ्यायचं आहे तर हा कोर्स आपल्याला करायला हवा. आणि आपण म्हणतो तसं की मन आपलं छान राहण्यासाठी, जसं मी पेशंटना सांगते की तुम्ही रोज 2 तन्वी शीटा घ्या,
तसं मला असं वाटतं की फोटो छान येण्यासाठी अगदी मनापासून आपल्या चेहऱ्यावर हास्य हो. कोणताही फोटो आपण बघितला की डोळे बोलके पाहिजेत आणि ओठावरती हसू पाहिजे की आपोआप छान होतं. अर्चनाताई, शेवटी आपण कार्यक्रम संपवताना आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल की ही कला म्हणजे फोटोग्राफी असू दे किंवा आर्ट असू दे, हे का आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्यांनी ते त्यांच्या आयुष्यात कसं जपावं? मुळात प्रत्येक व्यक्ती ही कलाकारच असते. त्याच्या कलेची कला वेगवेगळी असते. म्हणजे ती कला तुम्हाला शोधता आली पाहिजे. आणि एकदा तुम्ही कुठली कला जोपासत असाल तर तुमचं आयुष्य हे समृद्धच होणार. कारण की पैशाने सगळी सुखं मिळत नसतात. तुम्ही जर एखादी कला जोपासत असता तर तुम्हाला तो जो मानसिक आनंद मिळतो ना, त्या आनंदावर तुम्ही पूर्ण आयुष्य काढू शकता. स्ट्रेस बस्टर सारखंच आहे. आज आमच्याकडे सिनियर सिटीजन येतात, लहान मुलं येतात, त्याच्यानंतर व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलेली लोक येतात आणि त्यांना खरोखर फोटोग्राफी ही अशी कला आहे की जी कोणालाही 2 मिनिटात आनंद देऊ शकते. तुम्ही जेव्हा DSLR मध्ये फोटो काढता तेव्हा तुम्हाला फोटो मागे दिसतो आणि तो दिसल्यानंतर तो तुम्हाला आवडल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जर समाधान येतं ना, ती खरी कला जोपासणं म्हणतात. म्हणजे त्या आनंदासाठी आपण जगत असतो आणि तो आनंद तुम्हाला जर पदोपदी मिळत असेल तर तुमचं मन तर सुदृढ राहील, तुमचं शरीर पण सुदृढ राहील. खरंच अगदी. आणि आर्ट अँड क्राफ्टबद्दल? आर्ट अँड क्राफ्ट मुळात आपल्या शाळेमध्ये कार्यानुभव हा विषय असतो. तो असण्यामागचं कारण पण तेच असतं की तुमचे मोटर स्किल्स म्हणजे तुमची बोटं, तुमचे मोटर स्किल्स डेव्हलप होण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुमचं आय हँड कोऑर्डिनेशन म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं आय हँड कोऑर्डिनेशन याच्यासाठी की तुम्ही हाताने एखादी गोष्ट करत असता, ती डोळ्यांनी बघत असता, ती ऐकत असता आणि त्या इन्स्ट्रक्शन्स घेऊन तुम्ही एखादी वस्तू जेव्हा बनवता तेव्हा तुमचं त्याच्यात एकाग्र चित्त होतं. आणि ते एकाग्र चित्त झाल्यानंतर तुम्ही ती वस्तू पूर्ण झाल्यानंतरचं जे समाधान असतं ना, ते तुम्हाला मानसिक तर होतंच आणि शारीरिक पण तुम्हाला फायदा होतो त्याचा. मला तर असं वाटतं की अगदी लहान मुलंच नाही, आफ्टर 60 सुद्धा हा कोर्स करायला हरकत नाही की रात्री शांत झोप लागेल, स्मरणशक्ती सुद्धा उत्तम राहील, मोटर स्किल्स पण छान राहतील. की एक कला त्या वयामध्ये आवश्यक असते. ज्यांना संधिवाताचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना बोटांच्या म्हणजे अर्थरायटिस आहे किंवा असे जे प्रकार आहेत, ह्या गोष्टींसाठी सुद्धा आपण एखादा छंद जोपासून आपल्याला स्वतःला बिझी ठेवून त्यातनं मार्ग काढू शकतो. कारण शेवटी सगळं सुरू होतं मनातनं. तुमचं मन सुदृढ ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मनासाठीचा हा व्यायाम आहे. अर्चनाताई, आपण फोटो कॉन्टेस्ट काही घेणार आहोत का? हां, आपली वर्षातनं 2 कॉन्टेस्ट असतात. आता आपली ही 14वी कॉन्टेस्ट आहे. आज गणपती बाप्पा येणार ह्या हिशोबाने आम्ही त्या कॉन्टेस्टचा 1 महिना एक्सटेन्शन पण तुम्हाला दिलेलं आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्ही तुमच्या एंट्रीज पाठवू शकतात. यावेळेचे विषय आहेत लाईट अँड शॅडो, बटरफ्लाय आणि सी शोर. इतके सोपे विषय आहेत. परत रिपीट करा विषय. लाईट अँड शॅडो, बटरफ्लाय आणि सी शोर. मस्त. आणि याच्यामध्ये आपण ना चित्रकारांना पण संधी दिली आहे. आपली चित्रकलेची 3री आणि फोटोग्राफीची 14वी कॉम्पिटिशन आहे. आपली जी वेबसाईट आहे www.apacphotofry.com या वेबसाईटवर तुम्हाला बाकी सगळी माहिती मिळेल. तुम्ही मला फोन पण करू शकता. आपल्याला वयाची अट नाही, आपल्याला कुठल्याही शिक्षणाची अट नाही. बेसिक मिनिमम तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही पाठवू शकता. आणि याच्यामध्ये आपण तुम्हाला अजून एक संधी अशी देतो की तुम्ही तुमचं चित्र तिथे विकू शकता. आज बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या आर्ट गॅलरीमध्ये जेव्हा तुमचा फोटो लागतो किंवा तुमचं पेंटिंग लागतं तेव्हा ही प्राऊड मुमेंट असते. आणि तुम्ही एक कमर्शियल आर्टिस्ट म्हणून किंवा म्हणजे एक व्यावसायिक कलाकार म्हणून तुम्हाला ही संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही त्याचा अगदी नक्की फायदा घ्या आणि ही संधी तुम्हाला सप्टेंबर एंडपर्यंत आहे. सो जरूर तुम्ही फोटो कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करा. अर्चनाताई, आज तुम्ही इथे आला आणि फोटो कसा काढायचा किंवा लाईट ॲडजस्टमेंट कशी हवी याबद्दल तुम्ही आम्हाला जी माहिती दिली किंवा आपल्या आयुष्यामध्ये हे क्राफ्ट्स किंवा हा जो छंद किंवा आपण म्हणतो ही कला का आवश्यक आहे ह्याची तुम्ही जी माहिती दिली खूप आवडली. आणि आपल्या श्रोत्यांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर ते ॲपॅक वेबसाईटवर जाऊन तुमच्याशी नक्की संपर्क करतील. आणि असंच नवनवीन विषय घेऊन आपण परत भेटणार आहोत. आज इथेच थांबूया.